Hello students, today we are going to discuss our last point, that is disorders of digestive system. In previous lecture we have discussed about the absorption. Particularly in absorption, digested food material from mucosa of intestine or from mucosa of intestinal lining, this one is passed into blood or lymph. This process it is called as absorption. Then we have seen absorbed food material. Finally, it reaches to the cell and becomes part of protoplasm. This one is called as assimilation. And lastly, undigested food material, which is left behind. This one is given outside the body with the help of anal opening. It is called as egestion. Up to this point we have seen in the last period. Means what is absorption, then what is assimilation and egestion. All these we have discussed in last period. Now last point, that is disorders. Disorder means we can also call it as diseases or complaints of digestive system. As far as the disorders are concerned, here simply we can say that inflammation of intestinal tract. Intestinal tract म्हणजे आपला जो एलिमेंटरी कॅनॉल आहे त्याचं जर इन्फ्लेमेशन होत असेल either due to bacterial or viral infection, then it is called as disorders that are connected with the digestive system. म्हणजे आपला जो एलिमेंटरी कॅनॉल आहे, आपला जो इंटेस्टाइनल ट्रॅक्ट आहे, त्याला जर कुठं बॅक्टेरियाचं किंवा व्हायरसचं इन्फेक्शन झालं तर त्याचं जे इन्फ्लेमेशन होतं, म्हणजे त्याचं समजा दुखणे म्हणतो किंवा त्याच्यावरती सूज वगैरे येणे, याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज इन्फ्लेमेशन ऑफ इंटेस्टाइनल ट्रॅक्ट. आणि इन्फ्लेमेशन कशामुळे, एकतर बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालं असेल किंवा व्हायरसचं इन्फेक्शन झालं असेल. इन ॲडिशन टू बॅक्टेरिया अँड व्हायरल इन्फेक्शन, हिअर वी कॅन से दॅट नंबर ऑफ पॅरासाइट्स विच आर फाउंड फ्रॉम आवर इंटेस्टाइन. आता पॅरासाइट म्हणजे these are those organisms which are not able to synthesize their food material. Instead, they prepare to live in our alimentary canal and obtains food from us. तर यांना आपण काय म्हणतो, पॅरासाइट म्हणतो. हे वेगवेगळे पॅरासाइट आहेत, आपल्या एलिमेंटरी कॅनल मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहेत. मग समजा तुमचं टेपवर्म असेल, राऊंडवर्म ज्याला आपण गोल क्रमी म्हणतो, टेपवर्म, राऊंडवर्म, थ्रेडवर्म, हुकवर्म्स आणि पिनवर्म्स, हे असे वेगवेगळे पॅरासाइट्स आपल्या एलिमेंटरी कॅनल मध्ये राहतात. याच्यामुळे एलिमेंटरी कॅनलला इन्फेक्शन होईल किंवा बॅक्टेरिया आणि व्हायरसमुळे काय होते, इन्फेक्शन होते. आणि इन्फेक्शनचा रिझल्ट काय, की देयर इज इन्फ्लेमेशन ऑफ इंटेस्टाइनल ट्रॅक्ट. मग इंटेस्टाइनल ट्रॅक्ट जो आहे त्याचं जे इन्फ्लेमेशन आहे, हे इन्फ्लेमेशन बॅक्टेरियल पॅथोजनमुळे असेल, व्हायरल पॅथोजनमुळे असेल किंवा वेगवेगळे पॅरासाइट जे आपल्या एलिमेंटरी कॅनॉल मध्ये राहतात. मग टेपवर्म असेल, राऊंडवर्म असेल, थ्रेडवर्म असेल, हुकवर्म असेल किंवा पिनवर्म असतील, ऑल दे आर रिस्पॉन्सिबल फॉर इन्फ्लेमेशन ऑफ इंटेस्टाइन. आता याच्यामध्ये काही इंटेस्टाइनला इन्फेक्शन झाल्यानंतर जे काही डिसऑर्डर होत आहेत ते आपल्याला पाहिजे. पहिली डिसऑर्डर आहे ज्याला आपण काय म्हणतो, हिपॅटायटिस म्हणतो. टेक्निकल टर्म आहे हिपॅटायटिस. ऍक्च्युअली आपल्या टेक्स्ट बुक मध्ये दिले जॉइंडिस, याला आपण कावीळ म्हणतो. काय म्हणतो, कावीळ. याचं दुसरं नाव आहे हिपॅटायटिस. आता सेम हिअर इन जॉइंडिस, रिमेंबर मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज दॅट लिव्हर इज अफेक्टेड. लिव्हर इज अफेक्टेड मीन्स दिस इज द एलिमेंट or this is the disease that is connected with our liver. Jaundice मध्ये काय होते, liver affect. Then skin and eyes they turn yellow due to deposition of bile pigment. Here this is most important point. आपली जी स्किन आहे किंवा आईज आहे
हे काय होत आहे, येलो किंवा पिवळसर पडत आहे. कशामुळे? बाईल पिगमेंट आपल्या ब्लड मध्ये डिपॉझिट झाल्यामुळे, बाईल पिगमेंट आपल्या ब्लड मध्ये जमा झाल्यामुळे. आता याच्यामध्ये होतं काय नेमकं, की जर समजा लिव्हर अफेक्ट झाला असेल किंवा समजा सिस्टिक डक्ट असेल, तुम्हाला माहिती लिव्हर मध्ये काय तयार होते, बाईल ज्यूस तयार होतो. काय होतो? बाईल ज्यूस. तो गॉल ब्लॅडर मध्ये साठवून ठेवला जातो. नंतर तो गॉल ब्लॅडर मधनं कुठे सोडला जातो, डिओडिनम मध्ये. आणि नंतर मग तो काय केला जातो, फेकल मॅटरच्या माध्यमातून शरीराच्या बाहेर काढला जातो. म्हणजे बाईल पिगमेंट काय केले जातात, फेकल मॅटरच्या माध्यमातून बाहेर काढले जातात. पण लिव्हर मध्ये जर काही डिफेक्ट असेल, लिव्हर मध्ये समजा बाईल डक्ट असेल, सिस्टिक डक्ट असेल किंवा कॉमन बाईल डक्ट असतील, आता या जर बाईल डक्ट काय झाल्या, ब्लॉक झाल्या, काय झाल्या, ब्लॉक झाल्या, तर हे बाईल पिगमेंट काय होणार नाही, शरीराच्या बाहेर जाणार नाही. शरीराच्या बाहेर जाणार नाही म्हणजे यांची ब्लड मधली अमाऊंट काय होते, वाढते. आणि पर्टिक्युलरली आपल्या स्किनच्या खाली वगैरे काय होतं, हे बाईल पिगमेंट डिपॉझिट होतं. आणि त्याचा परिणाम काय होतो की आपली स्किन असेल किंवा आईज असेल, दे बिकम्स येलो, दे बिकम्स येलो. म्हणजे जॉइंटिस मध्ये काय होते, जॉइंटिस मध्ये लिव्हर अफेक्ट होतो. लिव्हर अफेक्ट झाला, त्याचा परिणाम काय झाला की बाईल पिगमेंट शरीराच्या बाहेर जात नाही, ब्लड मध्ये ते डिपॉझिट होतात. आणि ब्लड मध्ये डिपॉझिट झाल्यानंतर काय होते, आपले आईज असतील, स्किन असेल, हे पिवळसर पडताय. त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड ॲज जॉइंटिस. दॅट इज जॉइंटिस. means in this disorder liver is affected due to deposition of bile pigment. Then second one is vomiting. Vomiting. आता see it is ejection of stomach content through the mouth. आता आपण जर पाहिलं तर समजा थोड्या वेळापर्यंत आपण काय करूया, हा आपला एलिमेंटरी कॅनॉल कन्सिडर करूया. आहे एलिमेंटरी कॅनॉल म्हणजे बघा, एक जे काही फूड मटेरियल आपण घेतोय, एलिमेंटरी कॅनॉल मध्ये दोन ओपनिंग आहे. एक म्हणजे माउथ आणि दुसरं जे आहे याला आपण काय म्हणतो, ॲनस. काय म्हणतो, ॲनस. आता याच्यामध्ये काय की घेतलेलं फूड मटेरियल आपण काय करतो, अनडायजेस्टेड वेस्ट मटेरियल एक तर या ओपनिंग मधनं बाहेर काढतो किंवा ते माउथ मधनं बाहेर येईल. एक तर ॲनस मधनं बाहेर येईल, नाहीतर माउथ मधनं बाहेर येईल. आता वॉमिटिंग मध्ये काय होते की स्टमक पर्यंत फूड मटेरियल आहे, पण स्टमकला इन्फेक्शन वगैरे जर असेल, म्हणजे फूड मटेरियल कॉन्टॅमिनेटेड असेल, आपली बॉडी ताबडतोब काय करते, फूड मटेरियल कॉन्टॅमिनेटेड असेल तर त्याला आयडेंटिफाय करते. आणि आयडेंटिफाय केल्यामुळे काय होते की जर फूड मटेरियल कॉन्टॅमिनेटेड असेल तर दिस वन इज गिवन आउटसाइड माउथ. दिस वन इज गिवन आउटसाइड थ्रू माउथ. याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज वॉमिटिंग. बघा, ॲनस मधनं अनडायजेस्टेड फूड बाहेर काढलं तर त्याला आपण इजेशन म्हणतो. आणि जर फूड मटेरियल कॉन्टॅमिनेटेड असेल तर त्याचं डायजेशन न होता फूड मटेरियल स्टमक मधनं काय होईल, उलट्या दिशेनं परत येईल. म्हणजे आपण काय करतो, वॉमिटिंगच्या माध्यमातून माउथ मधनं याला बाहेर काढतो. आलं लक्षामध्ये? दिस इज रिफ्लेक्स ऍक्शन विच इज कंट्रोल्ड बाय वॉमिटिंग सेंटर इन मेडुला ऑब्लॉंगेटा. आता ही एक रिफ्लेक्स ऍक्शन आहे. रिफ्लेक्स ऍक्शन ती आपल्या कंट्रोल खाली, ती ताबडतोब आणि आपोआप घडून येणारी रिॲक्शन आहे. ही रिफ्लेक्स ऍक्शन जी आहे, ही रिफ्लेक्स ऍक्शन कंट्रोल करण्यासाठी आपल्या मेडुला ऑब्लॉंगेटा मध्ये वॉमिटिंग सेंटर आहे. तिथनं हे काय केले जाते, नियंत्रित केले जाते. अँड फिलिंग ऑफ नौसिया प्रोसीड्स वॉमिटिंग. नौसिया म्हणजे आपण काय म्हणतो, मळमळ. आणि मळमळ झाली तर जे काही आपण खाल्लंय ते सगळं कंटेंट काय होते, माउथ मधनं बाहेर येते. याला आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड ॲज वॉमिटिंग. दॅट इज कॉल्ड ॲज वॉमिटिंग. वॉमिटिंगचं कारण लक्षात आलं ना, घेतलेलं फूड मटेरियल जर खाण्यायोग्य नसेल, ते कॉन्टॅमिनेटेड असेल तर स्टमक मधनं काय होते, स्टमक मधनं ते रिव्हर्स येईल आणि माउथ मधनं आपण काय करतो, त्याला बाहेर काढतो. दॅट इज कॉल्ड ॲज वॉमिटिंग. दॅट इज वॉमिटिंग. आणि वॉमिटिंग मध्ये काय होते, नौसिया ज्याला आपण काय म्हणतो, सुरुवातीला मळमळ होते आणि नंतर सगळं फूड मटेरियल काय होते, माउथ मधनं बाहेर टाकलं. नंतर पुढचे डिसऑर्डर आहे, दॅट इज कॉल्ड ॲज डायरिया किंवा याला आपण काय म्हणतो, डिसेंट्री म्हणतो. काय म्हणतो, डिसेंट्री. आता ॲबनॉर्मल फ्रिक्वेन्सी ऑफ बोल मूवमेंट अँड इन्क्रीज्ड लिक्विडिटी ऑफ व्हेइकल डिस्चार्ज, इट इज कॉल्ड ॲज डायरिया. ही सुद्धा कंडिशन अशीच आहे. याच्यामध्ये काय होते, डायरिया. आता थोडं एक लक्षात घ्या,
व्हॉमिटिंग मध्ये आपण माउथ मधनं फूड मटेरियल बाहेर काढतो. डायरिया मध्ये काय होते, बोल मुवमेंट जी आहे ती जास्त प्रमाणात होते. काय होते, जास्त प्रमाणात. आणि जे काही वेस्ट मटेरियल आहे त्याच्यामधनं पाणी ऍब्सॉर्ब होत नाही. परिणामी जे व्हेइकल मॅटर आहे, हे व्हेइकल मॅटर काय होईल, जास्त प्रमाणात लिक्विड मध्ये कन्वर्ट होईल. काय होईल, लिक्विड मध्ये कन्वर्ट होईल आणि नंतर अॅनस मधनं काय केलं जाईल, बाहेर काढलं जाईल. इट रिड्युसेस ऍब्सॉर्प्शन ऑफ फूड मटेरियल. याच्यामध्ये फूड मटेरियलचं ऍब्सॉर्प्शन कमी होतं आणि पुन्हा ती व्यक्ती काय करते, टॉयलेटला व्हिजिट देऊन येते. म्हणजे जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी काय होते, चेंज होते. आणि त्यालाही कारण आहे ते म्हणजे कॉन्टॅमिनेटेड फूड. काय, कॉन्टॅमिनेटेड फूड. देन सी नेक्स्ट पॉइंट, दॅट इज कॉन्स्टिपेशन. दॅट इज कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन म्हणजे आपण बद्धकोष्ठता म्हणतो. पोट लवकर साफ न होणे. आणि इथं मात्र काय, डायरियामध्ये मात्र काय होते, वारंवार ती व्यक्ती टॉयलेटला व्हिजिट देऊन येते. लूज मोशन सुद्धा आपण म्हणतो कुणाला, डायरिया. आता कॉन्स्टिपेशन, इन कॉन्स्टिपेशन फेसेस आर रिटेन विदिन द रेक्टम ॲज बोल मुवमेंट ऑकर्स इरेग्युलरली. म्हणजे जर समजा आतमधलं फूड मटेरियल आहे, काय होतं की लार्ज इंटेस्टाईन मधनं जर पाणी जास्त प्रमाणात काढून घेतलं आणि त्याच्यामधली मुवमेंट जर अफेक्ट झाली, कुठली, लार्ज इंटेस्टाईन मुवमेंट अफेक्ट झाली, वेस्ट मटेरियल मधनं पाणी जास्त काढून घेतलं का ते हळूहळू काय होतं, ड्राय व्हायला. आणि ड्राय झालं तर त्याची इंटेस्टाईन मध्ये काय होत नाही, मुवमेंट व्यवस्थित होत नाही. आणि जर मुवमेंट झाले नाही तर काय होते, ते जे व्हेइकल मॅटर आहे ते शरीराच्या लवकर बाहेर येत. याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता म्हणतो. म्हणजे ती व्यक्ती टॉयलेटला गेल्यानंतर सुद्धा काय होत नाही, लवकर पोट साफ होत नाही. दॅट इज कॉल्ड ॲज कॉन्स्टिपेशन. आलं लक्षामध्ये. कॉन्स्टिपेशन मध्ये काय होते, बोल मुवमेंट जी आहे ती बोल मुवमेंट काय होते, अफेक्ट होते. बोल म्हणजे अनडायजेस्टेड फूड मटेरियल, त्याची मुवमेंट अफेक्ट होते. त्याचं कारण काय आहे, एक तर लार्ज इंटेस्टाईन मधनं पाणी जास्त प्रमाणात काढून घेतले आणि कुठे इन्फेक्शन वगैरे असेल. पाणी काढून घेतलं तर ते काय होते, जास्तीत जास्त हार्ड होतं, ड्राय व्हायला लागतं. त्याच्यामुळे आतल्या आत काय होत नाही, ते पुढे पास होत नाही. आणि पुढे पास होत नाही म्हणजे शरीरामध्ये काय होतं, ते रिटेन राहतं. त्याला आपण कॉन्स्टिपेशन म्हणतो. आणि लास्ट आहे ते म्हणजे इनडायजेशन. इनडायजेशन म्हणजे त्याला आपण अपचन म्हणतो. काय म्हणतो, अपचन. से इन दिस कंडिशन फूड इज नॉट प्रॉपरली डायजेस्टेड लीडिंग टू फीलिंग ऑफ फुलनेस. म्हणजे याच्यामध्ये काही न खाता सुद्धा काय होते, पोट भरल्यासारखं वाटतं. जे फूड मटेरियल आहे ते पूर्णपणे डायजेस्ट होत नाही आणि पोट भरल्यासारखं वाटतं न खाता सुद्धा. The causes of indigestion are inadequate enzyme secretion. म्हणजे एन्झाईम सिक्रेशन जर अफेक्ट झालं, एन्झाईम जर प्रॉपरली सिक्रेट झाले नाही तर त्याचा परिणाम काय होतो, फूड मटेरियल डायजेशन व्यवस्थित होत नाही. म्हणजे कमी एन्झाईम सिक्रेट झाले, फूड मटेरियलचं डायजेशन होत नाही. अनेक्झिटी, अनेक्झिटी म्हणजे आपण काळजी, चिंता म्हणतो. आता तुम्ही म्हणाल काळजी आणि चिंता याचा फूड मटेरियलच्या डायजेशनशी काय संबंध, तर अनेक्झिटीमुळे काय होते की ती व्यक्ती व्यवस्थित झोप घेत नाही, त्याला आपण लेस स्लीप म्हणतो. त्याच्यामुळे सुद्धा फूड मटेरियलचं प्रॉपर डायजेशन होत नाही. देन फूड पॉयझनिंग, म्हणजे आपण तयार केलेलं फूड मटेरियल व्यवस्थित झाकून वगैरे ठेवलेलं नसेल, घरामध्ये उंदीर असेल, पाल असेल, याच्यामुळे काय होते, किंवा ज्याला आपण कॉक्रोच वगैरे म्हणतो, त्याच्यामुळे सुद्धा फूड मटेरियल काय होते, त्याची पॉयझनिंग होते. याला आपण अन्नाची विषबाधा म्हणतो. काय म्हणतो, विषबाधा. म्हणजे तुम्हाला सांगितलं ना, पाल असेल, झुरळ असेल, हे असे जे काही इन्सेक्ट वगैरे आहेत सुद्धा, कॉक्रोच सारखा, याच्यामुळे काय होते, फूड पॉयझनिंग होते. फूड पॉयझनिंग असेल, ओव्हर इटिंग, जास्त खाणे असेल, किंवा स्पायसी फूड, म्हणजे याच्यामध्ये मसाले वगैरे जास्त असतात, असं फूड मटेरियल जर खाल्लं तरी सुद्धा काय होत नाही, त्याचं डायजेशन प्रॉपरली होत नाही. म्हणजे स्पायसी फूड असेल, ओव्हर इटिंग असेल, किंवा तुमचं फूड पॉयझनिंग असेल, अनेक्झिटी असेल, लेस एन्झाईम सिक्रेशन असतील, या सगळ्या घटकामुळे काय होत नाही, फूड मटेरियल प्रॉपरली डायजेस्ट होत नाही. याला आपण काय म्हणतो, इनडायजेशन. काय म्हणतो, इनडायजेशन. So this is about these disorder. First we have seen jaundice, then vomiting, diarrhea, constipation आणि
इन डायजेशन. आणि शेवटचा पॉईंट आपल्याला पाहिजे आहे प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन. प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन. आता माल न्यूट्रिशन म्हणलं का त्याला म्हणायचं अंडर नरिशमेंट. अंडर नरिशमेंट म्हणजे त्याला आपण काय म्हणतो अपुरा आहार. काय म्हणतो अपुरा आहार. म्हणजे आता याच्यामध्ये जे काही फूड मटेरियल आपण घेतो त्याच्यामधनं जेवढी काही कॅलरी आपल्याला लागते ती कॅलरी मिळत नाही. जेवढे काही प्रोटीनची आपल्या बॉडीची रिक्वायरमेंट आहे ती प्रोटीनची अमाऊंट मिळत नाही. याला आपण काय म्हणतो प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन. म्हणजे जो आहार घेतला जातोय या आहारामध्ये प्रोटीनची डेफिशियन्सी आहे. त्या आहारामधनं जे काही फूड कॅलरी म्हणतो ती फूड कॅलरी म्हणजे एनर्जी काय होत नाही त्या व्यक्तीला मिळत नाही. त्याच्यामुळे जे काही डिसऑर्डर होत आहे ते आपल्याला प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन मध्ये पाहिजे. इकडे लक्ष द्या. आजचं जे लेक्चर आहे ना याच्यामध्ये एवढं काही परीक्षेला विचारण्यासारखं नाही. पण आपण डायजेस्टिव्ह सिस्टम शिकलो. याचा अर्थ डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड डिसऑर्डर्स तुम्हाला माहीत पाहिजे. आता याच्यामध्ये प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन जर आपण पाहिलं डायटरी डेफिशियन्सी ऑफ प्रोटीन अँड टोटल फूड कॅलरीज are widespread in many underdeveloped countries of South East Asia, South America, West and Central Africa. म्हणजे इथं पर्टिक्युलरली याचं प्रमाण जास्त आहे. आलं लक्षामध्ये. म्हणजे सफिशियंट फूड मटेरियल मिळत नाही. जे मिळते त्याच्यामधनं रिक्वायर्ड कॅलरी मिळत नाही. आणि हा जो प्रॉब्लेम आहे की त्या फूड मटेरियल मधनं प्रोटीनची अमाऊंट कमी असणे त्या फूड मटेरियल मधनं फूड कॅलरी कमी प्रमाणात मिळणे याचा परिणाम काय होतो की हे असे वेगवेगळ्या डिसऑर्डर आपल्यामध्ये डेव्हलप होतात. आणि हा जो प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशनचा प्रॉब्लेम आहे हा कुठे पर्टिक्युलरली अंडर डेव्हलप्ड कंट्रीज मध्ये ज्या अविकसित आहेत ज्या अविकसित आहेत अंडर डेव्हलप्ड आहेत. मग तुमचं साऊथ ईस्ट आशिया असेल, साऊथ अमेरिका असेल, वेस्ट आणि सेंट्रल आफ्रिका अशा काही खंडामध्ये या खंडातल्या वेगवेगळ्या देशामध्ये हे प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशनचा प्रॉब्लेम आहे. प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन मे अफेक्ट क्लास सेक्शन ऑफ पॉप्युलेशन ड्युरिंग ड्रॉट. आता याचा आणखी याचा जास्तीत जास्त इफेक्ट कुठे दिसून येतो ज्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे. ड्रॉट असेल देन फेमिनाईन असेल. फेमाईन म्हणजे त्याला आपण दुष्काळ म्हणतो आणि ड्रॉट म्हणजे त्याला आपण ओला दुष्काळ म्हणतो. काय म्हणतो ओला दुष्काळ असेल, फेमिन असेल, पॉलिटिकल टर्मोइल असेल. पॉलिटिकल टर्मोइल म्हणजे वेगवेगळ्या देशामध्ये कधी कधी आपण बघतो का नाही एखाद्या प्रस्थापित राजकीय व्यक्ती विरोधात म्हणजे की राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल, लोक त्यावेळेस त्याच्याबद्दल काय करतात उठाव करतात. अशा वेळेस काय होते ही परिस्थिती उद्भवते. म्हणजे ड्रॉट असेल, फेमाईन असेल किंवा पॉलिटिकल टर्मोइल असेल अशामुळे काय होतं याचा परिणाम जास्त दिसून येतो. जास्तीत जास्त लोक काय होतात याच्यामध्ये अफेक्ट होत आहेत. दिस हॅपन इन बांगलादेश ड्युरिंग लिबरेशन वॉर. ही परिस्थिती पर्टिक्युलरली बांगलादेशमध्ये दिसून आली होती. 1971ला बांगलादेश स्वतंत्र झाला पाकिस्तानपासून. लिबरेशन वॉर ज्याला आपण म्हणतो की त्यांनी जो उठाव केला होता पाकिस्तानमधनं बाहेर पडण्यासाठी. आलं लक्षात. तर त्या बांगलादेश लिबरेशन वॉर मध्ये प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन हा प्रॉब्लेम होता. देन ड्युरिंग सिव्हिअर ड्रॉट इन मिड 80s कुठे इथिओपिया. इथिओपिया एक आहे अमेरिकन कंट्री असेल, आफ्रिकन कंट्री आहे. इथिओपिया मध्ये आजही फूड मटेरियलची मारामार आहे. आलं लक्षात. तर इथिओपियामध्ये 80च्या दशकामध्ये दुष्काळी परिस्थिती उद्भवली होती, भयानक दुष्काळ. त्याच्यामध्ये ही परिस्थिती आणि बांगलादेशमध्ये जे लिबरेशन वॉर झालं होतं, जो काही उठाव झाला होता पाकिस्तानच्या विरोधामध्ये स्वतंत्र होण्यासाठी, तेव्हा ही परिस्थिती दिसून आली होती. म्हणजे सरळ तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं की जे काही आपल्या बॉडीची रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल होत नाही. मग ती प्रोटीनची रिक्वायरमेंट असेल, एनर्जी म्हणजे फूड कॅलरीची रिक्वायरमेंट असेल, त्याच्यामुळे डिसऑर्डर डेव्हलप होतात. त्याला आपण प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन काय म्हणतो. प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन. आता हे जे प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन आहे सेम. आता पर्टिक्युलरली वी हॅव टू डिस्कस अबाउट दी चिल्ड्रन्स. लहान मुलांमध्ये दोन आजार होत आहेत. एक पहिला जो आहे त्याला आपण म्हणतो मॅरास्मस आणि दुसरा जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज क्वॉशियर्कर. फर्स्ट वन इज मॅरास्मस
अँड सेकंड वन दॅट इज कॉल्ड ॲज क्वाशियरकर. आता पहिली डिसऑर्डर आपल्याला पाहिजे मॅरास्मस. जवळपास दोन्ही डिसऑर्डर थोड्याफार प्रमाणात किंवा थोडाफार फरक करता सारख्याच आहे. पहिले आपण पाहूया मॅरास्मस. सी इट इज प्रोड्यूस्ड बाय सायमल्टेनियस डेफिशियन्सीज ऑफ प्रोटीन अँड कॅलरी. म्हणजे लहान मुलामध्ये प्रोटीनचं प्रमाण कमी असेल, त्याला रिक्वायर्ड फूड कॅलरी मिळत नसेल तर काय होतं, मॅरास्मस हा आजार होतो. इट इज फाउंड इन इन्फंट्स लेस दॅन 1 year इन एज. कुणामध्ये दिसून येते, फाउंड इन इन्फंट्स, फाउंड इन इन्फंट्स लेस दॅन 1 year इन एज if mother milk is replaced too early by other food which are poor both in protein and calorific value. आता हा जो पॉइंट आहे, यांचं म्हणणं काय की 1 वर्षाच्या आतील मुलामध्ये काय होते, हे डिसऑर्डर दिसून येते. कधी दिसून येते, आईचं दूध जर लवकर रिप्लेस केलं म्हणजे त्याला वरचा आहार दिला, अशा वेळेस काय होते, ही डिसऑर्डर दिसून येते. कारण जे काही आपण त्याला अदर फूड मटेरियल देतो, आपल्याकडे इलेक्ट्रिसिटीचं प्रमाण जास्त आहे, मग त्याच्या शरीराला त्याची प्रोटीनची गरज भासेल असं फूड मटेरियल दिलं जात नाही किंवा त्याला रिक्वायर्ड फूड कॅलरीज मिळतील असं फूड मटेरियल काय होत नाही, त्याला दिलं जात नाही. परिणामी काय होते, हे डिसऑर्डर दिसून येते. आता आईचं दूध लवकर रिप्लेस का झालं, याची कारणं वेगवेगळी आहेत. आता दुसरी गोष्ट बघा की ज्यावेळेस आईचं दूध बंद होईल त्यावेळेस त्याला आपण अदर फूड मटेरियल देतो. आता अदर फूड मटेरियल आपल्याकडे कुठलं देत आहे, आपल्याकडे जास्त प्रमाण कशाचं असेल तर ते म्हणजे काय म्हणतो आपण, साबुदाण्याची खिचडी वगैरे देत आहेत, चहा बिस्किटं देत आहेत, काय चहा बिस्किटं किंवा तांदळाचा भात वगैरे देते. आता हे तिन्ही गोष्टी, तुम्ही तांदळाचा भात बघा, चहा बिस्किटं बघा, दूध टाकून दिलेलं पाणी बघा किंवा साबुदाण्याची खिचडी बघा, याच्यामध्ये त्याची जी काही रिक्वायरमेंट आहे ती काय होत नाही, फुलफिल होत नाही. आलं लक्षामध्ये. म्हणजे जर समजा आईचं दूध रिप्लेस झालं, जे काही आपण अदर फूड मटेरियल त्याला देतोय, अदर फूड मटेरियल कसं असलं पाहिजे की त्याच्यामधनं त्याला प्रोटीन्स मिळाले पाहिजे, त्याला रिक्वायर्ड फूड कॅलरीज मिळाल्या पाहिजे. पण जे फूड मटेरियल आपण देतो त्याच्यामध्ये याच्यापैकी काही एक नाही. आलं लक्षामध्ये. आणि शक्यतो जर असं फूड मटेरियल त्या लहान मुलाला काय होत नाही, डायजेस्ट होत नाही. आलं लक्षामध्ये. नंतर बघा, आता हे कधी होते, व्हेन मदर्स मिल्क इज रिप्लेस्ड टू अर्ली. आता ही सिच्युएशन कधी, दिस ऑफन हॅपन्स इफ मदर हॅज सेकंड प्रेग्नन्सी और चाइल्ड बर्थ व्हेन ओल्डर इन्फंट इज स्टिल टू एज. आता हे कधी होते, कधी कधी काय होते की इलिटरसी. बघा डॉक्टर काय सांगतात की 2 मुलांमध्ये कमीत कमी 3 वर्षाचं अंतर असलं पाहिजे. किती वर्षाचं, 3 वर्षाचं, म्हणजे 3 ते 5 वर्षाचं अंतर असलं पाहिजे. पण जर समजा लहान मूल उठून बसत नाही तोपर्यंत जर ती फिमेल प्रेग्नंट असेल किंवा दुसऱ्या मुलाला जन्म दिला असेल तर मग काय होते की जे पहिलं मूल आहे त्या पहिल्या मुलाची काय होते, उपासमार होते. हे एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की मदर्स मिल्क इज रिप्लेस्ड टू अर्ली बिकॉज सी इज हॅव्हिंग सेकंड प्रेग्नन्सी. ती पुन्हा दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे किंवा नवीन मूल जन्माला घातले. कधी जे ओल्डर आहे, जे पहिलं मूल आहे ते मोठं होण्यापूर्वीच काय केलं जाते, दुसरी प्रेग्नन्सी असते. अशा वेळेस मदर्स मिल्क इज रिप्लेस्ड. इन मॅरास्मस प्रोटीन डेफिशियन्सी impairs growth and replacement of tissue protein, extreme emaciation, then thinning of limbs result, skin become dry, thin and wrinkled. आता याच्यामध्ये काय होते, ही जी प्रोटीन डेफिशियन्सी आहे, प्रोटीन डेफिशियन्सीमुळे काय होते की त्याची जी ग्रोथ आहे ही ग्रोथ अफेक्ट होते, त्याची वाढ व्यवस्थित होत नाही. नंतर काय होते की एक्स्ट्रीम इमॅसिएशन, म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो बॉडी कशी होते, एकदम सडपातळ होते, हातापायाच्या काड्या होत आहेत. काय होत आहे, हातापायाच्या काड्या होत आहेत, हातपाय एकदम थिन होत आहेत, बारीक होत आहेत. स्किन बिकम ड्राय, त्वचेवर पूर्णपणे सुकूत्या आल्या, थिन होते आणि रिंकल, म्हणजे अगदी लहान मुलं सुद्धा काय होतात, म्हाताऱ्या माणसासारखे दिसतात. कशामुळे, हे प्रोटीनची डेफिशियन्सी असल्यामुळे. ग्रोथ रेट अँड बॉडी वेट डिक्लाइन्स कन्सिडरेबली, त्याची शारीरिक वाढ होते. एवढंच नाही तर त्याचं वजन सुद्धा काय होतं, खूप कमी होतं. इव्हन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन, मेंटल फॅकल्टीज आर इम्पेअर्ड, म्हणजे ब्रेन सुद्धा काय होतं, अफेक्ट होतो. काय होतो, अफेक्ट होतो. का तर लहान वयामध्ये त्याला काय मिळालं नाही,
प्रोटीन जेवढी काही रिक्वायरमेंट आहे ती मिळाली नाही, त्याची आपण कारण पाहिजे. आता दुसरी डिसऑर्डर आपल्याला पाहिजे वॉसियर तो चला दुसरी डिसऑर्डर आपल्याला पाहिजे वॉसियर आता आपण 1 वर्षाच्या आतील मुलामध्ये जी डिसऑर्डर पाहिजे त्याला आपण मॅरास्मस म्हणतो. ओव्हरऑल ग्रोथ जी आहे लहान मुलाची काय होते, अफेक्ट होते. आणि त्याचं मेन कारण आपण पाहिलं की आईचं जे दूध आहे, मदर्स मिल्क इज रिप्लेस्ड टू अर्ली बाय अदर फूड. आणि जे बाकीचं फूड मटेरियल त्याला किंवा वरचा जो आपण पूरक आहार घेतो, आईच्या अज्ञानपणामुळे म्हणा, ज्याच्यामधनं प्रोटीन मिळेल, ज्याच्यामधनं व्यवस्थित फूड कॅलरीज मिळतील, असा आहार आपण त्याला देत नाही, हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर पुढची डिसऑर्डर आहे वॉसियर इट इज प्रोड्यूस्ड बाय प्रोटीन डेफिशियन्सी. म्हणजे जो काही आहार मिळतोय त्या आहारामध्ये काय प्रोटीनचं प्रमाण कमी आहे. प्रोटीनचं प्रमाण कमी आहे याचा अर्थ काय होतो की जी काही रिक्वायर्ड फूड कॅलरीज आहेत, these required food calories they are not getting for the child. That is why he suffer from the kwashiorkor. It results from replacement of mother's milk by high calorie low protein diet. आता याच्यामध्ये तेच कारण आहे की आईचं दूध लवकर रिप्लेस झालं का, तर सेकंड प्रेग्नन्सी असेल, कधी कधी सेकंड प्रेग्नन्सी असेल, आईला कुठला एखादा आजार वगैरे असेल, किंवा डिलिव्हरीमध्ये आईचा जर मृत्यू वगैरे झाला असेल, तर अशा वेळेस काय करावं लागतं, नाविलाजाने का होईना पण त्याला वरचा आहार दिला जातो. आणि वरच्या आहारामध्ये सफिशियंट प्रोटीन नाही, फूड कॅलरीज नाही. आणि हा आजार इट इज फाउंड इन चाइल्ड मोर दॅन 1 year इन एज. 1 ते 3 वर्षाच्या आतील मुलं, म्हणजे 1 ते 3 वर्षाच्या दरम्यान ज्यांचं वय आहे, अशा वयोगटातल्या मुलामध्ये हा आजार दिसून येतो. लाईक मॅरास्मस इट शोज वॉस्टिंग ऑफ मसल काय होतं, डिजनरेट होतात, थिनिंग ऑफ लिम्स, हातपाय सुद्धा असे काळीसारखे होत आहेत, फेल्युअर ऑफ ग्रोथ अँड ब्रेन डेव्हलपमेंट, त्याची वाढ व्यवस्थित होत नाही, मेंदूची वाढ व्यवस्थित होत नाही. बट अनलाईक मॅरास्मस सम फॅट इज स्टील लेफ्ट अंडर स्किन. पण परिस्थिती अशी होते वॉशियर मध्ये काय होते की काही फॅट जसेला तसं स्किनच्या खाली डिपॉझिट राहतो. त्याचा परिणाम काय होतं, असं हातपायावरती सूज आल्यासारखी होते, एक्सटेन्सिव्ह इडेमा किंवा चेहरा सुजल्यासारखा होतो. काय होतो, चेहरा सुजल्यासारखा होतो. स्वेलिंग ऑफ बॉडी पार्ट इज ऑल्सो असेल. तर 1 वर्षाच्या आतील मुलामध्ये मॅरास्मस आणि 1 ते 3 वर्षाच्या दरम्यान जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये प्रोटीन डेफिशियन्सीमुळे होणारा आजार म्हणजे आपण वॉसियर म्हणतो. आणि याचे मेन कारण काय आहे, मदर्स मिल्क इज रिप्लेस्ड अर्ली. आणि जे काही अदर फूड मटेरियल देतोय आपण, जो काही पूरक आहार देतोय, या पूरक आहारामध्ये सफिशियंट फूड कॅलरीज नाहीत किंवा त्याच्यामध्ये काही नाही, प्रोटीन नाही. त्याच्यामुळे ओव्हरऑल ग्रोथ अफेक्ट होते, ब्रेन डेव्हलपमेंट अफेक्ट होते. पण काय होते की फॅट डिपॉझिट झाल्यामुळे चेहरा सुजल्यासारखा होतो किंवा हातापायावरती अशी सूज आल्यासारखी वाटते. तर दस दिस इज आवर टॉपिक. वी हॅव कम्प्लिटेड दिस टॉपिक. इथं हा टॉपिक आपण काय केला, पूर्णपणे संपवला. आता आपण पुढच्या तासाला नवीन टॉपिक